नमस्कार. मी डॉक्टर वीरेश गोविंद चव्हाण, सहाय्यक प्राध्यापक, कृषी विद्याविभाग, कृषी महाविद्यालय दापोली, डॉक्टर बाळासाहेब चव्हाण कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथे कार्यरत आहे. आज आपण सेंद्रिय शेती उत्पादन तंत्रज्ञान या विषयावर माहिती घेणार आहोत. आजच्या काळात रासायनिक शेतीमुळे जरी भरपूर फायदे होत असतील तर काही तोटे पण होत आहेत. त्यामध्ये जमिनीचा पोत खराब होत आहे, जैवविविधता कमी होत आहे, अन्नाचा दर्जा कमी होत आहे. त्याला पर्याय म्हणून सेंद्रिय शेती ही पर्यावरणपूरक शाश्वत शेती पद्धती आहे. सेंद्रिय शेती ही एक उत्पादन पद्धत नसून पर्यावरणपूरक आणि आरोग्यसंपन्न जीवनशैली आहे. निसर्ग जपला तर शेती बहरेल तर आरोग्य समृद्ध होईल. या विचाराने प्रेरित होऊन कृषी महाविद्यालय दापोली येथील 4थ्या वर्षातील 8व्या सत्रातील विद्यार्थी हे प्रात्यक्षिकातून शेती शिक्षण या अंतर्गत सेंद्रिय शेती उत्पादन तंत्रज्ञान या विषयाचे ज्ञान घेत आहे. यामध्ये एकूण 26 विद्यार्थी सहभागी झालेले आहेत. या अंतर्गत सेंद्रिय शेती मूलभूत तत्त्वे, उत्पादन तंत्रज्ञान, सेंद्रिय खत निर्मिती तसेच कीड व रोग नियंत्रण आणि शाश्वत शेती संकल्पना प्रत्यक्ष अनुभवातून शिकत आहे. या संपूर्ण प्रक्रियेत आमच्या विद्यार्थ्यांनी शेतामध्ये प्रत्यक्ष काम करून सेंद्रिय शेती उत्पादन आणि त्याचे व्यवस्थापन याचा अनुभव घेत आहे. आता आपण त्यांच्याच तोंडून सेंद्रिय शेती उत्पादनाच्या विविध टप्प्यांची माहिती करून घेऊया. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि विद्यापीठाच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच फेसबुक पेजला फॉलो करा. सेंद्रिय शेती ही नैसर्गिक शेती पद्धत आहे, ज्यामध्ये रासायनिक खते, कीटकनाशके आणि संकरित बियाण्यांऐवजी नैसर्गिक घटकांचा वापर करून शेती केली जाते. कंपोस्ट, गांडूळ खत, जैविक कीटकनाशके आणि आंतरपीक पद्धतीचा वापर करून मृदा स्वास्थ्य सुधारले जाते आणि दीर्घकालीन उत्पादन शक्ती टिकवली जाते. आधुनिक शेतीत सेंद्रिय शेती पद्धतीचा अवलंब करून शेतकरी मोठ्या प्रमाणात उत्पादन घेऊ शकतात आणि निसर्गाशी सुसंगत अशी शेती करू शकतात. या उपक्रमामध्ये महाविद्यालयाने आम्हाला 24 गुंठे जागा उपलब्ध करून दिलेली आहे, ज्याचे एकूण क्षेत्र ही 46.5 मीटरची लांबी व 24.75 मीटरची रुंदी आहे. आम्ही प्रत्येक पिकासाठी 5 प्लॉट तयार केलेला आहे. एक प्लॉट हा 4.5 मीटर ते 4.5 मीटरचा आम्ही केलेला आहे. त्यामध्ये पहिली लाईन ही मक्याची केलेली आहे, नंतरच्या 2 ओळी ह्या मिरचीच्या आहेत, एक ओळ ही कोबीची आहे, त्यानंतरची एक ओळ ही नवलकोलची आहे व 2 ओळी या पालेभाज्याच्या आहेत. यामध्ये आम्ही वाफा पद्धतीने जलसिंचन उपलब्ध करून देतो, जेणेकरून पिकांना व्यवस्थितरित्या पाणी उपलब्ध व्हावे व 4 ते 5 दिवसांच्या अंतराने आम्ही पाणी उपलब्ध करून देतो. तण व्यवस्थापनेसाठी आम्ही प्लास्टिकचा वापर न करता भाताच्या पेंड्यांचे आच्छादन म्हणून वापर केलेला आहे. नमस्कार. आपण माझ्या मागे मधुमक्याचं बहरलेलं पीक बघू शकता. या पिकाच्या लागवडीसाठी आम्ही साधारण रोप ते रोप 45 सेंटीमीटर व ओळ ते ओळ 30 सेंटीमीटर या अंतराचा वापर केला आहे. पिकाच्या पोषणासाठी लागवडीपूर्वी गांडूळखत, शेणखत यांचा वापर तसेच लागवडी पश्चात जीवामृत याचा वापर केला आहे. लागवडीपूर्वी सर्व बियाणांना बीजामृत या जैविक द्रावणाद्वारे बीजप्रक्रिया केली होती आणि कीटक नियंत्रणासाठी लागवडी पश्चात आम्ही दशपर्णी अर्क, विमील, अमील यासारख्या द्रावणांचा गरजेप्रमाणे वापर करत आहेत. या सर्वांची परिणिती म्हणूनच साधारण 1.5 महिन्याच्या काळामध्ये हे बहरलेलं आपण पीक बघू शकता. ह्याला 1.5 महिन्याच्या काळामध्ये पुष्पधारणा झाली आहे. आम्ही मिरचीची सितारा ही जात वापरली आहे. 15 दिवसांची, एक रोप 2.5 रुपये याप्रमाणे आम्ही एका प्लॉटमध्ये 150 रोपांची लागवड केली आहे. असे आम्ही 10 प्लॉट मिरचीचे उत्पादन घेत आहोत. लागवडीपूर्वी आम्ही शेणखताचा वापर केला व 45 बाय 45 सेंटीमीटर या अंतरावर आम्ही रोपांची लागवड केली. सेंद्रिय खतांमध्ये जीवामृत व गोमूत्र यांचा रोपवाढीसाठी वापर केला गेला. तसेच आमील आणि विमील यांचा कीटक नियंत्रणासाठी वापर केला गेला. तण नियंत्रणासाठी आम्ही वेळोवेळी खुरपीच्या सहाय्याने बेंडणी केली. पाण्याच्या नियोजनासाठी आम्ही वाफा सिंचन पद्धत म्हणजेच चेक बेसिन मेथड वापरली. साधारणतः 400 ग्राम इतके उत्पादन आम्हाला मिरचीच्या एका रोपापासून मिळेल व त्याचबरोबर 0.6 टन इतके उत्पादन आम्हाला आमच्या 10 प्लॉटमधून मिळण्याची शक्यता आहे. सेंद्रिय उत्पादन असल्यामुळे बाजारभावापेक्षा 25% वाढीव दर मिळेल. कोबी या पिकाची लागवड 4.5 मीटर बाय 4.5 मीटर अशा 5 प्लॉट्समध्ये करण्यात आली आहे. यासाठी आम्ही गोल्डन एकर या कोबीच्या जातीचा वापर केला आहे.
गोल्डन एकर ही जात एकसमानता आणि लवकर उत्पादनासाठी ओळखली जाते. आम्ही साधारणतः 15 ते 20 दिवसांच्या रोपांची लागवड केली आहे. रोपांची लागवड ही 45 बाय 45 सेंटीमीटर अंतर ठेवून करण्यात आलेली आहे. साधारणतः एका प्लॉटमधून 150 कोबींचे उत्पादन मिळते. असे 5 प्लॉट्समधून आपल्याला 750 कोबींचे उत्पादन मिळणार आहे. सरासरी एका कोबीचे वजन हे 1.5 किलो इतके असणार आहे. सेंद्रिय पद्धतीने कोबीचे उत्पादन केल्यामुळे आपल्याला कोबीच्या बाजारभावामध्ये साधारण 25% जास्त दर मिळेल. नवलखोल हे सध्या कोकण विभागामध्ये त्याच्या पोषक तत्वांमुळे प्रसिद्ध होणारे पीक आहे. सुरुवातीच्या रब्बी हंगामामध्ये आम्ही याची लागवड केली होती. नवलखोलसाठी आम्ही 4.5 बाय 4.5 मीटरचे प्लॉट्स निवडले होते. त्यामध्ये 45 बाय 45 सेंटीमीटरमध्ये आम्ही त्याची लागवड केली होती. त्याचबरोबर यासाठी अर्ली व्हाईट नावाच्या व्हरायटीचा आम्ही निवड केली होती. त्याचबरोबर एका नवलखोल मागे उत्पन्न हे 200 ते 250 ग्राम एवढे आम्हाला मिळाले. त्याचबरोबर एका प्लॉट मागे 20 ते 25 किलो एवढे उत्पन्न आम्हाला मिळाले. तर सेंद्रिय शेतीमध्ये आम्ही 3 पालेभाज्यांचं उत्पादन घेत आहोत. त्यामध्ये लाल माठ, मुळा आणि पालक यांचं आम्ही उत्पादन सध्या घेत आहोत. या उत्पादन पद्धतीसाठी आम्ही ओळी पद्धतीचा वापर केलेला आहे. त्या ओळीमध्ये साधारणतः 20 ते 25 सेंटीमीटरचं अंतर असे ठेवलेले आहे. याच्यामुळे सूर्यप्रकाश आणि हवेचं आदानप्रदान चांगले राहते, त्यामुळे पिकाची चांगली वाढ होते. वाफा तयार करताना आम्ही गांडूळ खताचा वापर केलेला आहे. तसेच पाणी व्यवस्थापनासाठी वाफा सिंचन पद्धतीचा म्हणजे चेक बेसिन पद्धतीचा वापर केलेला आहे. एका प्लॉटमधून लाल माठाचे साधारण 20 ते 25 जोड्या आपल्याला मिळतात. मुळाच्या व पालकच्या या 40 ते 45 जोड्या आपल्याला एका प्लॉटमधून मिळतात. बीजामृत व जीवामृतची किती प्रमाण आणि कशासाठी वापरले जाते ते मी सांगणार. जीवामृतची क्वांटिटी जी आहे ते 200 ते 500 ml प्रत्येक झाडाला दिले जाते आणि फवारणीसाठी 10% म्हणजे 100 ml प्रत्येक लिटरला दिले जाते. जीवामृत सूक्ष्म जीवाची जी संख्या आहे ते प्रमाण वाढते आणि बीजामृत जे काही सूक्ष्म रोग जमिनातून येते ते कमी करते आणि बियाणाची जे उगवण क्षमता आहे ते पण वाढते. आणि तिसरं आहे की महत्त्वाचा पॉईंट आहे केमिकल्सचा वापर आम्ही कमी केले तो ते पण खर्च खूप कमी झाले. हे जीवामृत आम्ही तयार केले आहे आमच्या कॉलेजमध्ये. या क्षेत्रामध्ये कीटक जसे की अफिड्स म्हणजेच मावा आणि मिलीबग म्हणजेच पिठ्या ढेकूण यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आम्ही आमिल आणि विमिल या द्रावणांचा वापर केला आहे. आमिल म्हणजेच आलं, मिरची आणि लसूण आणि विमिल म्हणजेच वेखंड मिरची आणि लसूण. आमिल या द्रावणामध्ये 2 किलो आलं, 2 किलो मिरची आणि 4 किलो लसूण या प्रमाणाचा वापर केला आहे आणि विमिलमध्ये वेखंड 2 किलो मिरची आणि 4 किलो लसूण ह्या प्रमाणाचा वापर केला आहे. हे द्रावण झाडांना चिकटून राहण्यासाठी आपण 1 किलो गूळ प्रति 100 लिटर द्रावण असा वापर करतो. हे मिश्रण आपण जर 5 मिलीलिटर प्रत्येकी 1 लिटर पाण्यामध्ये मिसळून जर आपण झाडांवर फवारले तर हे कीटक जसे की मावा आणि पिठ्या ढेकूण ह्यांचा प्रादुर्भाव रोखण्यास आपल्याला मदत होते. तसंच रसायनांचा वापर कमी केल्यामुळे मित्र कीटक जसे की लेडीबर्ड बीटल आणि मेक्सिकन बीटल ह्यांची संख्या वाढवण्यास मदत होते. सेंद्रिय शेतीचे बरेचसे फायदे आहेत, त्याबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊया. सेंद्रिय शेतीमध्ये नैसर्गिक खते तसेच गांडूळ खत, कंपोस्ट, जीवामृत इत्यादींचा वापर केल्यामुळे मातीची गुणवत्ता सुधारते. सेंद्रिय कर्बाची पातळीही टिकून राहते. तसेच मातीतील जीवजीवाणू व परागीकरण करणाऱ्या जीवांचा समतोल राखता येतो. नैसर्गिक खतांमुळे अन्न हे विषमुक्त व पौष्टिक राहते व त्याचे आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतात. घरच्या घरी तयार केलेल्या सेंद्रिय खताचा वापर केल्यामुळे उत्पादन खर्च कमी होतो आणि बाजारात सेंद्रिय उत्पादनाला जास्त मागणी असल्यामुळे शेतकऱ्याला त्याचा चांगला फायदा होतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि विद्यापीठाच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला सुद्धा फॉलो करा.